ಖಾನಾಪುರ ತಾಲೂಕಿನಲ್ಲಿ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಏಕೀಕರಣ ಸಮಿತಿಯ ಮಹತ್ವದ ಸಭೆ ಮಂಗಳವಾರ ನಡೆಯಿತು. ಈ ಸಭೆಯಲ್ಲಿ ಪರಿಸರ ಸೂಕ್ಷ್ಮ ವಲಯದ ಕುರಿತು ಚರ್ಚಿಸಲಾಯಿತು. ಈಗಿನ ಹಾಗೂ ಮಾಜಿ ಶಾಸಕ ಪರಿಸರ ಸೂಕ್ಷ್ಮ ವಲಯಗಳ ಬಗ್ಗೆ ಸೂಕ್ತ ನಿರ್ಧಾರ ಕೈಗೊಳ್ಳಲು ಸರ್ವಪಕ್ಷ ಸಭೆ ಕರೆಯಬೇಕು ಎಂದು ಸಭೆಯಲ್ಲಿ ಈ ಬೇಡಿಕೆಯನ್ನು ಮಂಡಿಸಲಾಯಿತು. ಗೋಪಾಲ್ ದೇಸಾಯಿ ಸಭೆಯ ಅಧ್ಯಕ್ಷತೆಯನ್ನು ವಹಿಸಿದ್ದರು. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಜಿಲ್ಲಾ ಪಂಚಾಯಿತಿ ಮಾಜಿ ಸದಸ್ಯ ವಿಲಾಸ್ ಬೆಳಗಾವ್ಕರ್ ಅವರು ಮಾತನಾಡಿ, ಪರಿಸರ ಸೂಕ್ಷ್ಮ ವಲಯಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಿಸಿದಂತೆ ಸಮಿತಿ ಈಗಾಗಲೇ ರಸ್ತೆ ತಡೆ ನಡೆಸಿದೆ. ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಪ್ರಾತಿನಿಧ್ಯ ನೀಡಲಾಗಿದೆ. ಈ ಪ್ರಶ್ನೆ ಮತ್ತೆ ಹುಟ್ಟಿಕೊಂಡಿದೆ. ಅಧಿಕಾರದಲ್ಲಿರುವವರು ಬೇರೆ ಬೇರೆ ಬೇಡಿಕೆಗಳನ್ನು ಇಡುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಇದರಿಂದ ಜನರಲ್ಲಿ ತಪ್ಪು ತಿಳುವಳಿಕೆ ಮೂಡಿದೆ. ಈ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ತಾಲೂಕಿನ ಈಗಿನ ಹಾಗೂ ಮಾಜಿ ಶಾಸಕರು ಉಪಕ್ರಮವನ್ನು ತೆಗೆದುಕೊಳ್ಳುವ ಮೂಲಕ ಸರ್ವಪಕ್ಷ ಸಭೆಗೆ ಕರೆಯಬೇಕು. ಜನರ ಹಿತದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಸರಿಯಾದ ನಿರ್ಧಾರ ಕೈಗೊಂಡು ಮುಂದಿನ ಹಾದಿಯನ್ನು ನಿರ್ಧರಿಸಬೇಕು ಎಂದು ಹೇಳಿದರು. ठीक आहे. त्याच्याबरोबरीनं प्रामुख्याने कस्तुरीरंगन अहवालाच्या बाबतीमध्ये खानापूर तालुक्यात फार मोठा गोंधळ आजच नाही, अनेक वर्षांपासून आहे. पूर्वी या ठिकाणी आम्ही रस्ता रोकोही केला होता. खानापूरला रस्ता रोको केला, विषूवरती मोर्चाही काढला. तेव्हा मी अध्यक्ष त्यावेळी मी रस्ता रोको केलेला होता. आणि ज्यावेळी खानापूर वास्तविकता खानापूर तालुका हा जंगलाने वेढलेला तालुका जंगल भागात आहे पूर्ण. आणि कस्तुरीरंगन अहवालामध्ये नेमकं काय म्हटलंय त्याचा पूर्ण फारसा सविस्तर अभ्यास कुणीच केलेला नाही. कारण इथे प्रत्येक कर्नाटक सरकार भूमिका वेगळी म्हणतंय. कर्नाटक सरकारच्या प्रतिनिधींच्या वेगळ्या भूमिका येतात आणि नेमकी भूमिका सरकारमागे ठराव केला की रद्द करावा वगैरे कर्नाटकाने ठराव केला अशा बातम्या वाचल्या होत्या. पण निश्चित सरकारने हे अहवाल रद्द करावा ठराव केलाय किंवा हा अंमलात कसा औषधी अंमलात आणावा ठराव केला हे कुणालाच माहिती नाही. मात्र आमच्या तालुक्यातल्या मराठी भाषिकांची गावं उठवत असताना आम्ही त्याला विरोध केला होता की तुम्ही ह्या लोकांना संपूर्ण करणार नाही म्हणून. मात्र एक प्रश्न असा आहे की आज सरकार आपण आतापर्यंत काय निर्णय घेत आहे. कस्तुरीरंगन अहवालाच्या निमित्तानं इकोसिंचेटिव्ह झोन म्हणून त्या ठिकाणी काही जे वनस्पती असू नये तिथं प्राण्यांसाठी किंवा वेगळ्या वनस्पतीसाठी आपली जागा हे असावं म्हणून एक भूमिका आहे. ही भूमिका घेत असताना हे सगळं वन संरक्षण पर्यावरण संरक्षण करीत असताना त्या माणसांचा प्रश्न काय हा फार महत्त्वाचा विषय आहे. आणि खानापूर तालुक्याच्या माणसाने आता आपण निसर्गामध्ये राहून निसर्गाची संगनमतीनं या ठिकाणी त्याच्याशी उलट घेऊन आपलं आयुष्य घडलेलं आहे. आणि आज जर ते या ठिकाणी एकदम उठाव करणार असतील उठवणार असतील ते चुकीचं होईल. पण हे जर समजा करणं अत्यावश्यक जर असेल तोही मुद्दा आहे. आपण भावनेच्या वाटून चालत नाही. बदलत्या काळानुसार सगळ्या परिस्थितीनुसार समजा बदलायचा तर असा विषय असेल तर त्या तिथल्या स्थानिक जनतेची पहिला त्याची भूमिका घेण्याचं मत घेतलं पाहिजे. त्यांची इच्छा जाणून घेऊन तो निर्णय घेतला पाहिजे. केवळ सरकारला वाटतंय किंवा असं काय वाटतं म्हणून नाही तर तिथल्या स्थानिक जनतेला त्यांचं प्लस मायनस काय त्यांना काय त्यांच्या दृष्टीनं जो काही काय त्यांना पटवून त्यांना सुद्धा पडत असेल. मला एक उदाहरण सांगतो. मी जिल्हा परिषद मेंबर होतो, सोनरपाडचे आमदार होते. त्यावेळी आमगावच्या लोकांच्या समस्याचा परवाजी पहिली समज आली. त्या सगळ्या लोकांना मी बोलून काय सांगितलं तुमच्या गावाला रस्ता करण्यासाठी फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या अडचणी आहेत. एवढा मोठा रस्ता सरकार तेवढा फंड देणार नाही. त्याने तुमच्या सोयीत काय होणार तुम्हाला अडचणच होणार. त्यापेक्षा तुम्ही सगळे चिखले क्रॉसला त्या ठिकाणी सरकार जागा होती करतो त्या ठिकाणी तुम्ही या सगळ्यांनी किंवा सगळ्यांना 2-2 एकर सरकारी जमिनी देतो सगळ्यांना शाळा बांधून देतो तुम्हाला पाण्याशिवाय तुमचं गाव बसून सगळ्यांना घरवर देतो सांगितलं होतं. त्यातले काही लोक तेव्हा तयारी झाले. पण लोकांची भूमिका कशी आहे आता लोकांची हे धार्मिक लोक आहेत. ते म्हणतात आमचे देव जे तयार आम्ही तुम्ही येत नाही. म्हणजे ही त्यांची तेव्हाची मानसिकता आधी मला बदल असं वाटत नाही की असेल परिस्थिती बदलली असतील कदाचित. मग हे सगळं होत असताना तिथल्या स्थानिक लोकांचं स्वतःचं त्याचं मत घेऊन हा निर्णय घेतला तेव्हा. आणि हे करत असताना ज्यावेळी आमच्या खानापूर तालुक्यावरती अशा काही तालुक्यावरती समस्या आलेल्या आहेत त्यावेळी आमच्या समितीचे आमदार असतील किंवा आपण समितीचे आमदार होते मोर्चा काळामध्ये प्रत्येक वेळा मी सुद्धा अध्यक्ष होतो, चव्हाणसाहेब अध्यक्ष होते, अनेक पक्षी अध्यक्ष होते. आम्ही सगळ्यांशी मिळतं जुळतं करून सर्व पक्षी लोकांना एकत्र घेतलंय आणि तालुक्यामध्ये राजकारण न आणता अशा समस्या तालुक्याची समस्या म्हणून सगळ्या लोकांनी एकत्र लढा दिला आहे. तेव्हा विद्यमान आमदार विठ्ठल आगेकर असतील त्याने माझी विनंती आहे की त्याने तालुक्याचे आमदार म्हणून प्रतिनिधी म्हणून त्या बाबतीमध्ये सविस्तर त्याचा अहवाल मागून घ्यावा, त्याचा अभ्यास करावा आणि तालुक्यातल्या सर्व पक्षी कार्यकर्त्यांना नेत्यांना गोळा करून आपण तालुक्यातला आवाज त्या ठिकाणी उठवला पाहिजे. हे त्यांची जबाबदारी आहे. आणि हा जो गोंधळ निर्माण झाल्यामुळे की बाबा कस्तुरीरंगन नावाची नक्की भूमिका काय आहे. त्यांनी गावं आता परवा एक बातमी आली की 65 गावं काय उठून असं त्यांची आले पहिलं गाव आहे आणि कस्तुरीरंगन नावाबरोबर हिमगड अभयारण्य म्हणून जो दुसरा प्रोजेक्ट जो आहे त्याच्यामध्ये काही गावांचा त्या कमिटी गावापासून तो एक विषय आहे 12 गावांचा. म्हणजे हे असं सगळं संभ्रमावस्थेत असलेलं काम आहे. यासाठी तालुक्याच्या आमदाराने
जसं महाराष्ट्र समितीने यापूर्वी सर्व पक्षांना घेऊन आपण लढे केलेले आहेत, त्या पद्धतीने त्यांनी पुढाकार घ्यावा. त्याच्या नेतृत्वाखाली सगळ्या सर्व पक्षी लोकांना एकत्र करून त्या विविध अहवाल करून घ्यावा आणि तालुक्याच्या लोकांची नक्की भूमिका आहे सगळी त्यांनी पुढाकार मांडली पाहिजे. आम्ही त्याला साथ द्यायला तयार आहोत, कारण हा प्रश्न राजकीय नाही आहे, हा आपल्या लोकांच्या जीवनमानाचा प्रश्न आहे. तेव्हा या दृष्टिकोनातून आमदारांनी सुद्धा सगळ्यांची बैठक म्हणून घ्यावी, पण सगळ्यांना त्या ठिकाणी लढूया. आणि ही भूमिका ही जबाबदारी आमदारांचीच आहे. तर यापुढच्या आमदारांनी सुद्धा आम्ही त्यांना करावं सांगितलं, आमच्या आमदारांनी केलेलं आहे. तेव्हा यावेळेस सुद्धा आमदारांनी करावं अशी त्यांना विनंती आहे. आणि आपण आपल्या तालुक्याच्या जनतेवर राहिलं पाहिजे, सरकार बरोबर नाही. सरकार तिथं अशी जनताशील सरकार आहे, तेव्हा आपल्या तालुक्या जनतेबरोबर आम्ही राहिलं पाहिजे. त्या दृष्टीनं आमदारांनी विचार करावा, एवढं मला माहिती. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಸಮಿತಿಯ ಪದಾಧಿಕಾರಿಗಳು ಹಾಗೂ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು. ಚೇತನ್ ಲಕ್ಕೇಬೇಲ್ಕರ್, KMM ಕನ್ನಡ, ಬೆಳಗಾವಿ.